आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटण, पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले. 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाईचं कल्याण करायला निघाला, या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला. मला काहीच स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. आणि हे लोक फक्त म्हणतात की संजय गायकवाडला पाडा कशा करता. समजा मी पडलो असतो, झाले असते प्रोजेक्ट सगळे, होऊ शकले असते. माझा चॅलेंज आहे, एक खडा बी नसता पडला. आज एकट्या जयपूर गावाचे कनेक्ट मी 24 कोटी रुपयाची कामं केली 2 वर्षात. 24 कोटीची. सगळा काळजा राष्ट्र मागच्या 25 वर्षात किती रुपयाची झाली वाचून दाखवूया आधी. तुमचं ते बाजूचं साधं ते काय नाव आपलं, रामगाव तांडा, 36 कोटी. मोताळा शहर किती आहे, 148 कोटी. धामंगाबडी किती आहे, 172 कोटी. आकडेवारी पाहिली तर डोळे फिरतील. आता बघा तुम्हाला काय काय, तुम्ही तर परतफेड केली, तुमचं काय, तुमच्याबद्दल हा विषयच नाहीये. स्मशानभूमी सौंदर्यीकरण 5 लाख, हायमार्ट्स 3 लाख, बचत भवन 10 लाख, पुन्हा बचत भवन 15 लाख, देवी मंदिर 20 लाख, शेत पांढरा रस्ते 2, 48 लाख मंजूर केले, पण तुम्ही केले नाही. जयपूर धामंगा देशमुख 225 लक्ष रस्ता विकले गेले. म्हणजे कोणी विकत घेतले? आम्ही नाही घेतले विकत. याचा अर्थ ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात, त्याचा पोलखोल या आमदारांना केलेला आहे. मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल, आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार, तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. 2-2 हजारांना मतदार विकत घेतले आम्ही, आणि मतदारांना अशा प्रकारे अश्लील बोलणं, वेश्या बोलणं, या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. आम्ही तेच म्हणतोय ना की मतदारांना विकत घेण्यात आलं. आता आज आपण पाहिलं असेल की कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचं कसं ओझं आहे सरकारवर, 2 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे, आणि अशा प्रकारच्या योजनामध्ये सरकारवरती कसं ओझं होतं या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे. म्हणजे 1500 रुपये देऊन तुम्ही मतं विकत घेतली, आणि आता तुम्हाला ते सरकारी तिजोरीवर भार टाकणं जमत नाहीये, तुम्हाला राज्य चालवता येत नाही, हे यातून स्पष्ट दिसतं. पण हे जे आमदार आहेत शिंदे गटाचे, त्यांचं वक्तव्य मी अधिक गंभीर मानतो. या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.